नमस्कार मंडळी. तर दुपारचे वाजलेले 12:30 आणि आज काय मी काही कामात गेलेले नाही. मग विचार केला आज घरात येते काहीतरी वेगळं बनवून खाऊया म्हणून तुम्ही समोर बघू शकता कांदो टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलंय, त्याच्यात 3 अंडी टाकलंय कारण आज आपण बनवणार होता ऑमलेट पाव. मग सगळ्या मिश्रण एकत्र करून घेतलंय. त्याच्यानंतर मग तवो ठेवलंय गॅसवर आणि आज कालसून मग गॅस चालू केलं. मग मंडळी आपला ऑमलेट बनवता सगळं साहित्य तर तयार झालेलं. मग आता वेळ होती फक्त तव्यावर टाकून फ्राय करूची. मग त्याच्यानंतर तव्यावर तेल टाकलंय आणि नंतर थोड्याच वेळात मग ऑमलेट टाकलंय आणि तुम्ही समोर बघू शकता जबरदस्त झालं ऑमलेट. दिसतात किती भारी तर बघा. मग त्याच्यानंतर एका ताटात काढलं आणि मग कालसून पावसुद्धा घेऊन दिलं आहे. मग ऑमलेट पाव दुपारी खाऊन घेतलं, जबरदस्तच झालं. जेवलं आणि निघतोच बसलेलं आहे तेवढ्यात पार्सलवाल्याचा फोन येलो. मित्राचा एक पार्सल मागवलेलं माझ्या मोबाईलवरसून. मग त्या घेतलं आणि घराकडे येलं आणि म्हणजे फोन दाखवचं कारण असं आहे की जवळजवळ महिनो झालो मी फोन ना वापरी होते आणि अचानक डिस्प्ले उडावलो. म्हटलं आता अचानक करणार काय. मग म्हटलं मी विचार केले की मुंबईत जाऊया रिपेअरिंग करून आणूया. तर मुंबईत गेले, परत रिपेअरिंग करून आणलं तर परत भंगलो. मग आता माझा तसा पण स्वप्न होता की आयफोन घेऊचा. लय विचार केले घेऊया की नको आपल्याक जमात की नाही. आणि विशेष म्हणजे आयफोन घेतलं ही मोठी गोष्ट नाही, पण स्वतःच्या जीवावर घेतलं त्याच्यामुळे जाम भारी वाटतं. घेऊन 2-3 दिवस झाले पण काही व्हिडिओ टाकूक मिळत नव्हतो. तर म्हणजे एवढा भारी वाटतं ना. मी त्या म्हणतात ना की स्वतःच्या कष्टावर घेतलेल्या वस्तूची मजाच काहीतरी वेगळी असते. ती माका आज समजली.